नमस्कार, मी भारती. तर आज आपण बनवणार आहोत भेंड्यांची मसालेदार अशी चविष्ट भाजी. तर त्यासाठी मी अर्धा किलो भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून ओल्या एका सुती कपड्याने पुसून घेतल्या आणि बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. आणि 10-12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता आपण गॅसवर फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यात मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तर तेल आपलं व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपण यात जिरे घालणार आहोत. तेल आपलं तापत होतं तोपर्यंत मी लसूण ठेचून घेतलेला आहे. ठेचलेल्या लसणाने भाजीला छान अशी चव येईल. यात मी आता जिरे घालून घेते. अर्धा चमचा जिरे घातले. जिरे व्यवस्थित असं फुलायला लागलं की त्यात मी लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या. आणि लसणाचा हलकासा रंग बदलल्यानंतर मंद आचेवर मी मसाले घालून घेतले. काळा मसाला अर्धा चमचा, लाल मसाला अर्धा चमचा आणि हळद घातली पाव चमचा. आणि वरून आपण चिरून घेतलेल्या भेंड्या. तर भेंड्या घालून घेतल्यानंतर आपण आता चवीपुरतं मीठही घालून परतून घेणार आहोत. मंद आचेवर या भेंड्या, मसाले, सर्व साहित्य आपण चिरून घेतलेल्या भेंड्या, सर्व साहित्य आपण परतून घेणार आहोत. व्यवस्थित असं झाऱ्याच्या साहाय्याने मी परतून घेत आहे. मसाले, मीठ, मसाले, तेल सर्व भेंड्यांमध्ये मुरेल अशा पद्धतीने मी परतून घेतलेले आहेत. परतल्यानंतर मी 3-4 मिनिटांसाठी वाफबंद झाकण ठेवून या भेंड्या वाफवून घेतल्या आहेत, म्हणजे शिजवून घेतलेल्या आहेत मंद आचेवरच. आणि त्यात वाफवून घेतल्यानंतर झाकण काढून मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. 3-4 चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर घालून पुन्हा मी मंद आचेवर अर्धं झाकण ठेवून भेंड्या वाफवून घेतल्या आहे. भेंड्या आपल्या 80% शिजलेल्या आहेत. पुन्हा मी थोडंसं 2-3 मिनिटांसाठी वाफवून घेतल्या झाकण ठेवून. आणि तयार झाली आपली चविष्ट अशी मसालेदार भेंड्यांची भाजी. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.